नमस्कार. आपलं सर्वांचं माझ्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपल्याला जे दररोजच्या पेक्षा एक वेगळं काहीतरी आपल्याला दिसून येत आहे. माझं गाव नांदगाव आहे. माझ्या गावापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती घारोळ नावाचं गाव आहे. त्या गावी सटीच्या महिन्यांमध्ये म्हणजे 9/12/2024 म्हणजे कालच्याच दिवशी हा एक आगळा वेगळा एक अविस्मरणीय उत्सव साजरा केला जातो. ते आपल्या डोळ्यासमोर आहे. लावलेल्या 11 गाड्या आहेत आणि 12वा तो व्यक्ती आहे. आणि रोड एकदम सर्वसाधारणसा रोड आहे. त्या रोडवरती ह्या 11 गाड्या आणि त्या 11 गाड्यामध्ये पूर्ण खचाखच भरलेले लहान लहान मुलं उभारलेले आहेत. दाटणी वाटणीमध्ये उभारलेले आहेत. आणि जे समोर गुलाबी फेटा घातलेला जो काही व्यक्ती दिसत आहेत ना, ते महात्मे, तेवढ्या गाड्या बैलगाड्या एकटा व्यक्ती ओढला जातो. आमच्या जीवनामधील हा अविस्मरणीय क्षण बघण्यासाठी आम्ही गेलो. आता ते बघा, ते सुरुवात केलेली आहे त्यांनी ओढण्यासाठी. ज्यावेळेस आपल्या कोणाच्या मनामध्ये येतं की देव आहे का नाही, देव आहे, एवढ्या गाड्या एकटा व्यक्ती ओढू शकत नाही. आम्ही हे खरंच आहे का नाही बघण्यासाठी गेलेलो होतो. बघा, लहान मुलं जे आहेत ना, या गाड्यांमध्ये भरलेले आहेत का नाही, खचाखच भरलेले आहेत का नाही बघा. लहान मुलांना उभारण्यासाठी जागा नाहीत, एवढे लहान मुलं भरलेले आहेत. हे सर्वसामान्य माणूस ओढू शकत नाही. त्याच दिवशी त्याच वेळी तोच व्यक्ती आणि त्याच वेळी अंगात येणं म्हणा किंवा देव त्यांच्या अंगामध्ये संचार करणं, संचार केल्यानंतरच ते गाडी त्यांच्या अंगात आल्यानंतर ते ओढायला सुरू करतात. आणि ते एवढं स्पीडनं गाडी घेऊन जातात की सर्वसामान्य माणूस त्या गाडीसोबत चालू शकत नाही. त्या गाड्यांसोबत पळावंच लागतं. आता गाड्या कुठं गेल्या आणि आम्ही कुठं राहिलो बघा. हे एवढा असा अंतर आहे. आणि ह्या गावामध्ये उत्साह असा साजरा केला जातात की दिवाळीमध्ये गावामध्ये, आपल्या गावामधील जेवढे काही माता भगिनी, माता माऊली, काही लहान मुलं जे काही आहेत बाहेर गावी, ते गावामध्ये येतात दिवाळीला. आणि दिवाळीला तर येतात, परंतु या घारोळ गावामध्ये लेकमात्या, माता भगिनी सर्व जे काही कुठं नोकरीला असेल त्या ठिकाणावरनं कालच्या दिवशी हा निमित्ताने हा सोहळा बघण्यासाठी प्रत्येक जण गावात उपस्थित राहतात. जवळपास आलेले पंचक्रोशीतून ग्रामस्थ, माता माऊल्या, एवढी गर्दी होती. गाव छोटंसं आहे परंतु दुमदुमून गेलेलं होतं. जसं की पंढरपूरला आणि आळंदीला त्यांच्या एकादशी निमित्तानं जशी काही भाविक भक्त राहतात तसेच राहतात. आता ते ओढायचा जो काही कार्यक्रम होता ना, तर हा संपन्न झालेला आहे. संपन्न झालं. जे काही व्यक्ती होते, गाडी ओढत होते, त्यांना गाड्यापासून दूर केलेला आहे आणि गाड्या मोकळ्या करत आहेत. गाड्या बांधण्याची पण पद्धत खूप छान आहे. आता एवढ्या जे काही गाड्या होत्या ना, त्या संपूर्ण गाड्यांना एकाच रस्सीने बांधलेलं होतं. त्या रस्सीसाठी कनेक्टिव्हिटी म्हणजेच रस्सीला कुठंही जॉईंट केलेलं नव्हतं, बांधलेलं नव्हतं. संपूर्ण गाड्याला अखंड बांधलेलं होतं. आणि येळकोट 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 जय मल्हार नामाच्या गजरामध्ये आणि भंडाराच्या ह्या पिवळे भक्क झालेले हे बघा, हे ग्रामस्थ तुम्हाला आता ना, ग्रामस्थ म्हणा, भाविक भक्त म्हणा, याच्यामध्ये आनंदात आनंदात एवढ्या उत्साहाने हा आनंद एवढा आनंदी आनंद होता या ठिकाणी की तो आनंद आपल्याला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपल्याला आनंद भेटू शकणार नाही. म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये असा कार्यक्रम मी केव्हाही पाहिलेला नाही. अविस्मरणीय कार्यक्रम. बघा, जिकडं बघल तिकडं पब्लिकच पब्लिक होते. कोणी घरावरती आहे, कोणी कशावरती आहे, कोणी कशावरती, जेवढं की व्यवस्थित बघता येईल अशा ठिकाणी संपूर्ण बैलगाड्यांचं काम झालं. आणि बैलगाडी ज्यांच्या बैलगाड्या असतील ते सर्वजण आपापल्या घराकडे घेऊन जात आहेत. त्याच्यानंतर ते वारू म्हणतात, त्या वारूंचा प्रोग्राम झाला, कार्यक्रम झाला. त्यांच्यानंतर एक
वेगळा आणि सर्वात महत्त्वाचं असं झालं आम्हाला कळलं 3:45च्या दरम्यान आणि आणि तो कार्यक्रम 4 वाजता सुरू होणार असं म्हटलं. परंतु भाग्यवश आम्ही एवढी गडबड केली जाण्याची, आम्ही ज्या ठिकाणी निघालो ते 15 ते 18 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो. रस्ता खूप खराब होता, जाण्याचा मार्ग, माणसं जात नाहीत अशा रस्त्याने आम्ही जाण्याचा प्रयत्न केलो. सुखरूप पोहोचलो आम्ही त्या ठिकाणी. आणि आम्ही गेल्यानंतर काही क्षणातच कार्यक्रम चालू झाला. एवढा छान कार्यक्रम झाला, एक वेगळा कार्यक्रम, कधीच न पाहिलेला कार्यक्रम. बघा, तो वारू एका समोरच्या वारूच्या हातावरती चाबकांचा फटकार करत आहे. तो एक, आणि त्या चाबकाने मारल्यानंतर मार लागत नाही असं मी पण खाऊन बघितलेलं आहे बरं का. मार लागत नाही, काय कृपा आहे की माझ्या पांडुरंगाचे हे त्यांनाच माहिती. खूप असा छान कार्यक्रम झालेला आहे. आणि याच ठिकाणी कार्यक्रम चालू असताना हे का लाल परी आलेली आहे. लाल परी, तिचा टायमिंग, तिची वेळ आहे येण्याची. आता शिखरावरी बघा ते आहेत का नाही, तिची येण्याची वेळ होती, ती आलेली आहे, तिच्या योग्य वेळी आलेली आहे. भावांनो, तुम्हाला एक वेगळा सर्वापेक्षा वेगळा काहीतरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून तुम्हाला वेगळं दाखवणार, 100% दाखवणार आहे. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.